ते अल्कोहोलिक पण आहेत, म्हणजे त्यांचे प्रश्न आणखी बिकट होतात, कारण त्यांना सिझोफ्रेनियातनं पण बाहेर काढलं पाहिजे, ऑर्गॅनिक प्रॉब्लेम आहे तो त्यांना प्रॉब्लेम आहे. आणि प्लस हा एक आणखी नवीन प्रश्न, म्हणजे त्याच्यामुळे हा प्रश्न त्यांना बाहेर काढलं पाहिजे. ह्या सगळ्या ज्या म्हणून मी म्हणतो की ह्या मानसिक ऍक्टिव्हिटी आहेत. मुख्य प्रश्न जो आहे व्यसनातनं बाहेर येत असेल तो मानसिक पातळीवरचा आहे, मानसिक आकर्षण संपण्याचा आहे, तल्लप संपण्याचा आहे. ती जर तल्लप संपली, त्याचं ज्ञान आणि प्रशिक्षण तुम्ही घेतलं आणि जर तुमचे मानसिक प्रश्न जर तुम्ही सोडवले तर तुम्ही निश्चितपणे व्यसनातनं बाहेर येऊ शकता. पण मला इथे एक सांगा की जेव्हा दुसरी माणसं तुम्हाला सांगतात, जवळची माणसं, की ह्या माणसाला व्यसन आहे आणि त्याला ते काही फार मान्य नसतं किंवा व्यसन सोडायचं आहे असंही त्याच्या गावी नसतं, म्हणजे ते सगळे पुढचे त्यातले धोके दुष्परिणाम आपण दूर आहेत ते बाजूला ठेवू, त्याला मान्य नसतं, तेव्हा नेमकं काय करायला लागतं तुम्हाला? तेव्हा ते साधी गोष्ट अशी की तर आपण विचारतो की तुला व्यसनातनं काय मिळतं, मग तो म्हणतो की मला आनंद मिळतो. आता त्याला जे लोक घेऊन आलेले असते त्याच्याबद्दल राग असतो का? त्याच्याबद्दल त्याला राग असतो, त्याला सक्तीने जर आणला असेल मुळात त्याला यायचंच नसतं. कारण असं आहे की आपल्याकडे काय आहे की व्यसन मुक्ती म्हटली ना की लोकांच्या अंगावर काटा येतो व्यसनी लोकांच्या. म्हणजे 3 महिने ठेवा, 35 दिवस ठेवा, किंवा मग न सांगता दारू सोडण्याची औषधं, म्हणजे उलट्या येणारी औषधं, डोळे लाल होतात, शारीरिक त्रास होतो, म्हणजे अँटाबूज वगैरे सारखी औषधं देतात. चक्क ती फसवणूकच असते, त्याच्याने कोणी काही व्यसनमुक्त खऱ्या अर्थाने होत नाही. तात्पुरता भीतीपोटी तो त्याने दारू बंद केलेली असते आणि मग तो परत दारू प्यायला लागतो. ह्या प्रश्नात एक पटकन मी तुम्ही विषय निघाला म्हणून विचारतो की सिडेटिव्ह दिले जातात झोपेची किंवा तत्सम ट्रँक्विलायझर, व्यसन सोडल्यावर विड्रॉवल येऊ नये म्हणून, त्याचाही उपयोग नसतो, त्याची काही गरजच नाही ना. बेसिकली जर त्याचं आकर्षण जर संपलं व्यसनाचं, जर त्याला दारू प्यायचीच नाहीये तर मग सेडेटिव्हची काय गरज आहे? सेडेटिव्ह, आणि ही सेडेटिव्ह जर घेतली किंवा ट्रँक्विलायझर जर घेतली आणि तुम्ही ती सलग जर घेत राहिला तर त्याचं ऍडिक्शन होतं. बेसिकली जे ओपीएम बेस्ड आहेत किंवा सिंथेटिक तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, आणि मग ती अडिक्टिव्ह ड्रग असल्यामुळे त्याचं ऍडिक्शन होणार ना. म्हणजे ते पण तो घेणार मग आणि परत दारू पण पिणार. म्हणजे अशा केसेस मी करत असतोच की झोपेच्या गोळ्यांचं व्यसन आहे, त्यातनं त्याला बाहेर काढा, परत तंबाखू पण खातो आहे. म्हणजे एकाला तुम्ही त्याला बाहेर काढलं व्यसनातनं, त्याला झोपेच्या गोळ्यांचं व्यसन, प्लस त्याला दारूचं व्यसन, प्लस त्याला कॅनॅबिसचं व्यसन, आणि प्लस त्याला गुटख्याचं व्यसन, ही 4 व्यसनं त्याला होती. आणि तो सायकॅट्रिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घेतच होता. आणि झोपेच्या गोळ्या वगैरे त्याला कोणी दिलं? त्यानेच दिलेलं होतं. त्या कित्येक वर्ष मी तुम्हाला पेपर्स पण दाखवू शकेल. आज तो मुलगा त्या व्यसनातून बाहेर आला आहे आणि सुदैवाची गोष्ट आहे तुम्हाला मदत पण करतो व्यसनमुक्तीमध्ये. तर ह्या गोळ्यांचा काही उपयोगच नाही ना. आपलं आकर्षण राहत नाही, त्याचा काय उपयोग आपल्याला? हा, तर मूळ प्रश्न की आपल्या नातेवाईकावर चिडलेला मनुष्य जेव्हा तुमच्या समोर येतो आणि तो म्हणतो मला आनंद मिळतो, मी करतो, मग तुम्ही काय करता? मग आनंद जो मिळतो ना, समजा तो स्मोकर आहे. आता स्मोकर मध्ये तुम्हाला माहिती की किक मिळते, म्हणजे आपण जेव्हा पहिली सिगरेट ओढतो आणि तेव्हा त्याचा धूर आत नाही जातो त्याला किक मिळते. तुम्ही